ही शोभना काय ग? सर ओम अचानक असा त्या केसमुळे खूप डिस्टर्ब झालाय तो. फारच विचित्र मनस्थितीत दिसला मला तो. मला फार काळजी वाटते त्याची. येईल काही दिवसांनी नॉर्मलला येईल. शोभना त्याच्या प्रेमातही काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे का? हो ईशा आणि ओमचं भांडण झालंय खरं. हा काय 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 झालंय? हा म्हणजे नाही सर मला एवढी काही कल्पना नाहीये. कसं आहे ना शोभना की तू काही दिवस राहत होतीस त्याच्याकडे आणि मी नेहमी बघतो तो सगळ्या गोष्टी बोलतो तुझ्याशी. काय काय झालंय? खरं म्हणजे सर काय आहे की मला काही सुचत नाहीये पण म्हणजे बऱ्याच दिवसांपासून चालू आहे हे सगळं जे काही. तुला क्लिअर कट सांगू का शोभना? हा मी काय ओमचा नुसताच बॉस नाही ना. मलाही काळजी वाटते त्याची ईशाची. हो हो मला सगळ्या गोष्टी मोठ्या बाबांना ईशाच्या आजोबांना रिपोर्ट करावे लागतात ना ग. आफ्टर ऑल ते माझे बॉस आहेत ना. खरंय सर. मी खरं सांगू का सर? मला त्यांचं भांडण झालंय या व्यतिरिक्त काहीच माहिती नाहीये सर. खरंच. शोभना हा पण आपण बोलूयात ह्या विषयावर. हो पण काय बोलणार सर? मला खरंच काहीच माहिती नाहीये. आय एम व्हेरी सॉरी सर. मी येते काम पूर्ण करते जरा. हाय कुठे चाललीस? कुठे चाललीस? सासवडला. नंतर माहित नाही. नंतर माहिती नाही म्हणजे कुठे जाणार आहेस नंतर? हा सांगितलं ना मला माहित नाही. तू चिडतीस कशाला? हा मी फक्त विचारते ना. तुला एकदा सांगून कळत नाही का? तुम्हाला कशाला 1000 वेळा विचारतेस प्रश्न? तुला काय वाटलं तू बॅग भरशील आणि कुठे निघून जाशील? असं नाही चालणार. ही काही धर्मशाळा नाही, लॉजिंग नाहीये. हे जरा जबाबदारीने वाग. नाहीच आहे जबाबदारी. मला ईशा कळतच नाही. मी मूर्ख काहीच होत नाही. तुला त्याची आठवण येते ना? अगं मग मान्य कर ना. जितकं त्याला विसरण्याचा प्रयत्न करशील ना तितकी जवळ जातेस तू त्याच्या. ओमने राजीनामा दिला. हो मला सांगितलं शोभना मावशी. त्यांच्या पिऊनने सांगितलं मला. मला भेटला तेव्हा असा बघत होता माझ्याकडे. काहीच नव्हतं त्याच्या डोळ्यात. काहीच. त्याचं त्याला तरी माहिती होतं की नाही कुठे जाणार आहे, काय करणार आहे. मलाही माहिती. मी ओळखते त्याला. नीट ओळखते. एकही फोन नव्हता उचलत माझा. ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होता ना असू,
त्याचे डोळे असे थंड प्रकाश. नाही त्या कशाची भीती नाही, कशाचा मोह नाही, कशातच नाही तो आता. मुक्त झालाय सगळ्यातून असं वाटत. एखाद्या साधू सारखे डोळे होते त्याचे. मला नाही माहिती तू काय करणार आहे, कुठे जाणार आहे, घरी जाणार आहे, काय झालंय, मी काय करून घेतलंय. ईशा, मी निघते. ईशा, एकदा भेटशील त्याला? सगळं संपलंय अश्विनी, खरंच सगळं संपलंय. ईशा, आजी, मी शोभना. शोभना, हाँ, तू आलीस? हो मी आली आहे. कशा आहात तुम्ही? कशी असणार? का गेलीस ग शोभना? अहो, जावं लागलं ना मला, पण बरं झालं मी गेले ते. सुशांत आता फार बरं आहे बरं का, म्हणजे खूप सुधारणा आहे, दारू वगैरे काही पीत नाही आणि घराकडे लक्ष देतोय आणि माझ्याशी बऱ्या वागतोय. धना जयेश कुठे आहेत? अगं धनाचा भाऊ तिला घेऊन गेला का? अगं हत्यारं आणली होती त्यांनी, आम्ही काहीच करू शकलो नाही. ओम ऑफिसला गेला होता, जयेश क्लासला गेला होता. अरे कामच आहे मी, आम्ही दोघं काय करू शकणार ग? तो घेऊन गेला तिला. तुम्ही शांत व्हा. ओमशी काही बोलणं होतं का तुमचं? दिवसभरात मोजून काही वाक्य बोलतो आम्ही, बाकी सगळं शांत. इतकं घर खायला उठतं ग. उगाचच एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं, त्यातून आता विसरायला लागले मी. कधी दार लावलेलं आठवत नाही, कधी दूध ठेवलेलं आठवत नाही. तुम्ही गेल्यापासून घराला अवकाळ आलेली आहे ग. नाही असं बोलू नका. आता मी आहे ना मी. आजी, ओमशी काही बोलणं झालंय का? कशाबद्दल? अगं तो काही बोलत नाही, पडले आपल्या खोलीत. पोलीस स्टेशनवर जाणार होता धनाच्या भावाची तक्रार करायला. त्याचं पुढे काय झालं काहीच कळत नाही ग. नाही त्याची मनस्थिती चांगली नाहीच आहे, म्हणूनच मी जरा धावत पळत आली आहे. कारण ओमनी आज ऑफिसमध्ये राजीनामा दिलाय. काय? हो. वेड लागले का काय झाला? मुलगा
शोभना तू बोल त्याच्याशी, हो. काहीतरी बोल त्याच्याशी. आणि आज त्या हिचा फोन आला होता, ओमच्या आईचा फोन आला होता ग. ओमच्या आईचा फोन आला होता? हो ग. आणि मी म्हटलं तिला एकदा येऊन भेट तुझ्या मुलाला, त्याला गरज आहे तुझी. आणि बघ शोभना, तू आलीस. बोल ग शोभना, बोल त्याच्याशी, त्याला गरज आहे तुझी. हो हो मी बोलेनच, पण त्या काय म्हणाल्या नंतर? सगळं अर्धवट बोलणं झालं. म्हणाली येईन कधीतरी. तू बोलशील ना त्याच्याशी शोभना? हो मी बोलायलाच आली आहे त्याच्याशी. आहे का खोलीत? हो ग, बाहेरच येत नाही कधी. ओम, काय अवस्था करून घेतलीस बेटा? हा, सगळं संपलंय का शोभना भाऊजी? असं का म्हणतोस? खरंच सगळं संपलंय का? आय एम सॉरी, मी ऑफिसमध्ये तुझ्याशी काही बोललो नाही का? कारण मला माहिती होतं मी तिथे सगळ्यांसमोर रडलो असतो का? मी स्वतःला कंट्रोलच नसतो करू शकलो. तू येशील मला माहिती होतं, पण अशी ईशा का नाही येऊ शकत? ईशा आली असती तर. मला माहिती आहे ती नाही येणार. मी खूप दुखावलंय ना तिला. मला माहिती आहे ती नाही येणार. मी खूप प्रयत्न करतोय का नॉर्मल होण्यासाठी, पण मी नाही होऊ शकत नॉर्मल. मी दाखवतोय खूप की मी खूप नॉर्मल आहे. माहितीये मला. मी प्रयत्न करतोय नव्याने आयुष्य सुरू करायचं, पण मी नाही करू शकत. मी आतून खूप तुटतोय ग. मी नाही खोटं बोलू शकत स्वतःशी. शांत. मला काही नको आहे आयुष्यात. मला फक्त ईशा हवी आहे. मला फक्त ईशा हवी. मी काय करू का शोभना मावशी? मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. तिला का कळत नाही माझं किती प्रेम आहे तिच्यावर? मी नाही जगू शकत तिच्याशी. मी नाही जगू शकत.
रेसिग्नेशन काय देतोस? वेडा आहेस का तू? सॉरी 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 सॉरी. नाही ईशा, तू का सॉरी? आम्हीच नहीं नहीं, खोट है ना हे स्वप्न है ना? तू 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 आली आहेस? नाही, हे भूत आहे माझं. नाही 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 नाही. अरे हो. नाही 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 नाही. हो हो हो. हे शोभना मावशी, ही खरंच आली आहे? खरंच आली आहे. नाही, मला गेले काही दिवस ना मला खूप स्वप्न पडतायत. मी तू येण्याची, तू आलीस, शोभना मावशी पण आली. म्हणजे हे स्वप्नच असणार. हे नक्की स्वप्न कुठून चालू झालंय? स्वप्न नाही, मी खरंच आली आहे. नाही नाही, तू कशी येऊ शकतेस? अरे हो. नाही, पण तू नाहीच येऊ शकत. मी तुला खूप दुखावलंय, मला माहिती आहे. तू माझ्यावर खूप रागावलीस. तू नाही आलीस. ओम हो. नाही, तू नाही आलीस. सॉरी सॉरी सॉरी. शोभना मावशी खरंच आली आहे? खरंच आली? हो, खरंच आली आहे. नाही, पण तू कशी येऊ शकतेस आता? काही बोलू नको, थोडा वेळ प्लीज. काही नको बोलू. मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला. बऱ्याच दिवसाचा करून आला होता ना. या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होतो आपण. खरंय. दृष्ट काढी अगं पोरांची. काय काय? सोडायचं नाहीये का? कधीच नाही.